हे आहे आपल्या भारतातील जगप्रसिद्ध ठिकाण जिथे भारतीयच नव्हे तर फॉरेनरही व्हिजिट करायला येतात। हॅलो गाईज, मी अंजली परभणीकर आणि तुम्हाला कळत असेल की आपण कुठे आलेलो आहोत। आपण आलेलो आहोत वेरूळ लेणी येथे। वेरूळ लेणी ही छत्रपती संभाजीनगर शहरापासून 30 किलोमीटर अंतरावरील वेरूळ या गावातील जगप्रसिद्ध लेणी आहे। ही सह्याद्रीच्या सातमाळा पर्वतरांगेतील डोंगरकड्यात साधारणतः 5व्या ते 10व्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या एकूण 34 लेणी आहेत। यामध्ये 12 बौद्ध लेण्या, 17 हिंदू लेण्या आणि 5 जैन लेण्या आहेत। मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, युनेस्कोच्या भारताच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत वेरूळचं नाव हे पहिल्या 5 स्थळांमध्ये येतं। या मंदिराची निर्मिती ही आधी कळस मग पाया या तत्वावर केली गेलेली आहे। भारतातील सगळ्या लेण्या या एकतर खालून वर नाहीतर डोंगर फोडून समोरून आत अशा कोरलेल्या आहेत। मात्र कैलास मंदिराची निर्मिती अतिशय नियोजनबद्धपणे कळसापासून पायापर्यंत करण्यात आलेली आहे। हे मंदिर बनविण्यासाठी साधारण 150 वर्षे लागलेली आहेत असं संशोधकांचं म्हणणं आहे। हिमालयातील पांढऱ्या शुभ्र बर्फामध्ये कैलास पर्वतावर महादेवाचे वास्तव्य आहे असं हिंदू पुराणांमध्ये म्हटले। त्यानुसार हे मंदिर जेव्हा पूर्ण झालं तेव्हा त्याला पांढऱ्या रंगाचा लेप लावण्यात आला होता। मात्र आता या लेप काळाच्या ओघात निघून गेला आहे, तरीही काही ठिकाणी आपल्याला याचे अंश बघायला मिळतात। कैलासावर शिव आणि पार्वती बसलेले असून रावण खालच्या बाजूने कैलास पर्वत उचलून हलवितो आहे अशा शिल्पाच्या येथील अंकनामुळे या लेण्यांना कैलास लेणी असे म्हणले जाते। पाचव्या ते 10व्या शतकाच्या कालखंडात निर्माण झालेल्या या प्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती राष्ट्रकूट राजा कृष्ण यांच्या काळात झालेली आहे। संपूर्ण पर्वत बाहेरून मूर्तीसारखे कोरलेले आहे। ते द्रविडी शैलीचे मंदिर म्हणून आकारले गेले आहे। म्हणूनच 276 फूट लांब 154 फूट रुंद हे मंदिर केवळ एक खडक कापून बांधले आहे। ते वरपासून खालपर्यंत तयार केले गेले आहे। ते बांधण्यासाठी खडकातून सुमारे 40,000 टन दगड काढला गेला। पहिला भाग बांधकामासाठी वेगळा करण्यात आला आणि नंतर हा पर्वत भाग आतून कापला गेला आणि 90 फूट उंचीचे मंदिर बांधण्यात आले। मंदिर बाहेरील बाजूनी मूर्तींनी भरलेले आहे। या मंदिराची महल 3 बाजूंच्या वर होती, जी मंदिराच्या वरच्या भागाला जोडलेली होती। आता हे पूल पडले आहे। खुल्या मंडपात समोर नंदी आणि विशाल हत्ती आणि स्तंभ आहेत। हे काम भारतीय स्थापत्यशास्त्र कौशल्यांचा एक अद्भुत नमुना आहे। मंडळी, जर तुम्ही इतिहासप्रेमी असाल आणि ऐतिहासिक वास्तू पाहण्याची तुम्हाला आवड असेल तर या ठिकाणी नक्की व्हिजिट करा। वेरूळ लेणी ही तुमच्यासाठीच आहे। आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आपली जी 20 रुपयांची नोट असते ना, त्यावरची ही फोटो एलोरा की गुफा आहे, दुसरं तिसरं काही नसून ही वेरूळ लेणीच आहे बरं का। मंदिराच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला हा परिसर पाहायला मिळेल, ज्या ठिकाणी खूप सारी झाडे आहेत, सावली आणि ही माकडे। तर मंडळी, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा।